नमस्कार मंडळी, मीनाक्षी नवगण चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. उन्हाळी वाळवण करते आणि त्यातला पहिलाच पदार्थ तांदळाचे पापड बनवणार आहोत आपण. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा काय करते मी 2 ग्लास पाणी ओतून घेते. आता या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक एक पदार्थ टाकणार आहोत. झाकून ठेवूया आपण. आता आपण पाण्याला उकळी आलेली आहे बघा. आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकणार आहोत. जिऱ्याने पापडा तेवढे टाका तुम्ही. आता माझ्या मुलांना पापडामध्ये तीळ जास्त आवडतात म्हणून मी 2 चमचे जवळजवळ तीळ टाकलेले आहे. अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत. मीठ थोडंसं जपूनच टाकायचं, कारण याच्यामध्ये आपण पापडखार पण टाकणार आहोत. हा बघा, मी पापडखार टाकते 1 चमचा. आता याला चांगली उकळी फुटायला लागलेली आहे. आपण 1 चमचा काय करणार आहोत, त्याच्यामध्ये तेल ओतणार आहोत खाण्याचं. तुम्ही पाहू शकता उकळी फुटायला लागलेली आहे. आता उकळी फुटल्यानंतर हा जो डबा तुम्हाला दिसतोय बघा, या डब्याने 4 डबे पीठ यामध्ये मी काय करणार आहे, मिक्स करून घेणार आहे. पाण्याला उकळी फुटायला लागलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, पीठ मिक्स करून घेणार आहोत. गॅस बारीकच करून घेऊया. थोडं हलवून घ्यायचं आहे म्हणजे जास्त गाठी होणार नाहीत. याच्यामध्ये अजून 1 डबा पीठ बसणार आहे. जेवढं पीठ याच्यामध्ये बसेल तेवढं बसवण्याचा प्रयत्न करायचा. आता पीठ मिक्स केल्यानंतर आपण याच्यावरती काय करणार आहोत, पाण्याचा शिंपडा मारून घेणार आहोत. 2 ग्लासमध्ये 3 डबे पीठ बसलेलं आहे बघा. आता शिंपडा मारल्यानंतर थोडंसं हलवून घेऊया आपण. वाफ निघते बघा त्याच्यातून मस्त. खरं तर आम्ही पापड वेगळ्या पद्धतीनं बनवतो, पण हा व्हिडिओ मी यूट्यूबवरती पाहिला होता, मला जरा इझी वाटला म्हणून म्हटलं चला या पद्धतीनं आपण बनवून पाहूया पापड. आता आपण मस्त हलवून घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, 2 ते 3 मिनटं पिठाला फक्त एक हलकीशी वाफ काढून घेणार आहोत आणि 2-3 मिनटानंतर आपण पुढली प्रोसेस करणार आहोत. थोडंसं उघडून बघूया आपण पिठाला किती वाफ बसली आहे. हे पाहू शकता, बऱ्यापैकी पिठाला वाफ बसली. अजून थोडीशी नॉर्मल 1 मिनटं वाफ काढून घेऊया आपण. आता आपण पाहतोय वाफ बसली का. हे बघा, मस्त अशी वाफ बसली आहे. आता आपण ते थोडंसं हलवून खाली उतरून घेणार आहोत.
आपल्याला जसं हवं आहे तसेच पिठाची वाफ बसलेली. आता गॅस बंद करूया. आता हे आपल्याला काय करायचं आहे, थोड्या थोड्या प्रमाणात कॅरी बॅगमध्ये काढून घ्यायचं आहे आणि चांगलं एकजीव करून मळून घ्यायचं आहे हे पीठ. ही कॅरी बॅग घेतलेली आहे मी. तुमच्याकडे जशी अवेलेबल असेल तशी तुम्ही कॅरी बॅग घेऊ शकता. किराण्याची कॅरी बॅग आहे, त्याच्यामध्ये आपण पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं. चांगली दोडून घेऊया. आता पीठ खाली पडू शकतं. हे दिसत असेल तुम्हाला. हाताला चटणी असते. हाताला चटणी बसतात थोडंसं जप होऊ शकता. आपण पीठ मळून घेतलेलं आहे. आता असंच सगळे गोळे आपण काय करणार आहोत, मळून घेणार आहोत. बघा, दोन्ही गोळे आपण चांगले मळून घेतलेले आहे. आता त्या गोळ्याच्या आपण बारीक बारीक लोळ्या करणार आहोत आणि त्या लोळ्या आपण काय करणार आहोत, वाफायला ठेवणार आहोत. कढईमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा कुकरमध्ये ठेवू शकता, पण मी आता कुकरमध्ये पाहिलं आहे व्हिडिओमध्ये, तर मी काय करणार आहे, कुकरमध्येच ट्राय करून पाहणार आहे. तर चला बरं, कुकरमध्ये पाणी ओतून घेणार आहोत आपण. तर मी आधी 1 ग्लास ओतलेलं आहे पाणी. आत्ता अजून 1 ग्लास मी काय करणार आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. असं 2 ग्लास, 1.5 ते 2 ग्लास. आता ज्यांना उकडीचा अंदाज असतो ते बरोबर त्याच्या अंदाजाने पाणी टाका. मी तर 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. हा आहे कुकरचा डबा. या कुकरच्या डब्याला मी चांगलं तेल आतून लावून घेतलं आहे बघा. आणि याच्यामध्ये मी काय करणार आहे, आता त्या लोळ्या ठेवणार आहे. व्यवस्थित ॲडजस्ट करून आपण त्या काय करायचे, ठेवण्याचा प्रयत्न ॲडजस्ट करून ठेवून द्या. त्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या आपण काय करणार आहोत, काढून घेणार आहोत. डिश पण त्याच्यावरती ॲडजस्ट करून ठेवलेली आहे मी. आपल्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि गॅस गार झाल्यानंतर उघडून बघणार आहोत पीठ शिजले का. करायला सुरुवात करणार आहोत. तुम्ही पाहू शकता मी 5 ते 7 शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत. तुम्ही जास्त पीठ त्याच्यामध्ये ठेवलं तर तुम्हाला जास्त शिट्ट्या द्याव्या लागतील. आहेत कागद, जे पापड बनवण्यासाठी आपण तेलाची पिशवीचे कागद बनवलेले आहेत, घेऊ शकता. बघा, मी एवढी लोळी घेतलेली आहे. तर ही अशी ठेवूया. याच्यावरती कागद ठेवायचं आपल्याला. थोडं जास्त प्रेस करून घेते मी. हे बघू शकता, छान पापड झालेला आहे. आता कागद लहान असल्यामुळे मी लहानच पापड बनवलेला आहे. आता हे पाहू शकता तुम्ही, लगेच हातावरती पलटी झालेलं आहे, म्हणजे पीठ खूप चांगल्या प्रमाणात शिजलेलं आहे. आता हे पापड आपण काय करूया, बारीक
एकदम बारीक. पहा किती सुंदर पापड होत आहेत आणि निघत आहेत पण झटपट. बघा पाहू शकता. बघा किती सुंदर पापड झाले. कलर पण खूप सुंदर आला आहे. सुकल्यानंतर ते अजून सुंदर दिसणार आहेत. अशा प्रकारे आता आपण काय करणार आहोत, सगळे पापड बनवून घेणार आहोत. तोंड बंद आहे. पापड करता करता चोरी झालेली आहे पिठाची. हे पाहू शकता. हा छोटा चोर आहे आणि हा आमचा मोठा चोर आहे. आदित्य तोंड दाखव बाळा. दादा तोंड दाखव. तर अशा प्रकारे पापड करताना जरा जपूनच करायचे, कारण चोर असतात, मदत करतात, पण चोरीसुद्धा चांगल्या प्रकारे करत असतात ते. म्हणून कृपया काय करा, तुम्ही पापड करताना पहिले चोरांना द्या आणि मग तुम्ही करा. बघा तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये, पाहिजे तसा पातळ जाड, एकदम पोळपाटावर पण सुंदर प्रकारे आपल्याला काय करतो लाटता येतो. हे बघा अतिशय सुंदर पापड झाले. तुम्ही पण हे पापड नक्की ट्राय करा. आता खरा रिझल्ट तर उद्या कळणार आहे. उद्या पापड वाळल्यानंतर पुन्हा एक छोटासा व्हिडिओ टाकणार आहे मी. धन्यवाद.